जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सर्वजण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती, 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 स्तुती. धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. हे देवा, आम्ही या सकाळच्या समय तुझ्या चरणाजवळ येऊन प्रार्थना करत आहोत. प्रभू, तू आमचा स्वीकार कर. आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. हे देवबापा, सर्व आजार, रोगराई, या सर्व वाईट गोष्टी आमच्या जीवनातून तू काढून टाक. सर्व आजारांना प्रभू येशूच्या नावामध्ये शापित करत आहोत. प्रभू येशू, तुझ्या पवित्र नावामध्ये सर्व पाप शापित करत आहे. ओ हालेलुया, थँक्यू जीसस. स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. सर्व त्रास देणारा दुरात्मा नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. सर्व आजार, रोगराई नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रार्थना न करणारा दुरात्मा, वचन वाचून देणारा दुरात्मा, सकाळी न उठवणारा दुरात्मा नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. प्रभू येशू, तू आज प्रत्येक माझ्या भावा बहिणीवरती तू दया कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, आज दिवसभरातील सर्व कामकाज तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. हे देवबापा, तुझ्या वचनातून बोलत असताना तुम्हाला वरून येणारं तुझं पवित्र ज्ञान तुम्हाला तू दे. तुझ्या पवित्र सामर्थ्याने तुम्हाला चालव. तुझा पवित्र अभिषेक माझ्यावरती उतरून येऊ दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, हे देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे आणि प्रभूंचा प्रभू आहे. तू आम्हा प्रत्येकाला तू साई आणि मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या मन्नासाठी आपण काढणार आहोत पौलाची करिंथकरास दुसऱ्या पत्र्याचा 7वा अध्याय आणि पहिलं वचनातून आपण पाहणार आहोत. तेव्हा प्रियजनो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. प्रियांनो, ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहे, देहाची व आत्म्याची सर्व अशुद्धतेपासून आपणाला शुद्ध करायचं आहे. प्रियांनो, आमचा देह आणि आत्मा जर अशुद्ध असेल तर परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये राहू शकत नाही. आमचं जीवन जर अशुद्ध मार्गाने चालत असेल, आमचं जीवन जर अपवित्र मार्गाने चालत असेल, आमच्या जीवनामध्ये पापी गोष्टी असतील, आमच्या जीवनामध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी असतील, तर प्रियांनो, आपला देह हा अपवित्र आहे. आणि देवाचं वचन सांगितलं की तुमचं शरीर हे देवाचं पवित्र मंदिर आहे. हो प्रिया, खरोखर हे वचन जे आहे, हे वचन आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. जेव्हा आम्हाला देवाच्या पवित्रतेजवळ जायचं आहे, जेव्हा आम्हाला देवाच्या जवळ जायचं आहे, तर आमचं जीवन हे शुद्ध पाहिजे, आमचा देह हा शुद्ध पाहिजे, आमचा आत्मा हा शुद्ध पाहिजे. आणि म्हणून देहाची आणि आत्म्याची सर्व अशुद्धता आपण स्वतःला शुद्ध करू, हे देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला देवाच्या जवळ जात असताना देह आणि आत्म्याची अशुद्धता आमच्या जीवनातून आम्ही काढून टाकली पाहिजे. आज अनेक लोकांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही प्रियांनो, हे केवळ ह्या अशुद्धतेमुळे. प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये असंख्य प्रॉब्लेम पाहतो आणि हे असंख्य प्रॉब्लेम काय येतात, तर आमच्या जीवनामध्ये, आमच्या देहामध्ये, आमच्या आत्म्यामध्ये अशुद्धता असते. प्रियांनो, हे सकाळचं वचन जे काय आहे ते खूप प्रेरणादायी आहे. हे वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे, कारण देव पवित्र आहे. देवाचं वचन सांगते की जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असावे. हो प्रियांनो, आमचा देव अपवित्र नाही, त्याला अमंगळ गोष्टी चालत नाही. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे की आमच्या जीवनामध्ये देहाची अशुद्धता, आत्म्याची अशुद्धता काय आहे, ते आम्ही शोधून ते काढून टाकलं पाहिजे. देह, आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहतो, मी अनेक कुटुंब की देहाची तर अशुद्धता आहेच,
परंतु आत्म्याने देखील अशुद्धतेने भरलेले आहे. त्यांचे विचार देखील अशुद्धता मार्गाचे आहेत. त्यांचे विचार देवाला न आवडणारे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा आत्मा विटळायला जात आहे. प्रियांनो, सकाळच्या वेळेस आम्ही 2 शब्द थांबूया आणि प्रियांनो, देवाच्या चरणाजवळ येऊन आम्ही आमचं जीवन तपासलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते आम्ही पाहिलं पाहिजे प्रियांनो. आणि मग आम्ही ठरवलं पाहिजे की आम्ही देवाच्या पुढे जायचं का नाही. प्रियांनो, योहान 3:16 मध्ये सांगितल्याप्रमाणे देवप्रीती आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही अशुद्धतेने आम्ही देवाच्या पुढे जायचं आहे, वाईट कर्म करायचे, वाईट जीवन जगायचं. आमचा आत्मा अशुद्धता आहे, आमचं चालणं बोलणं अशुद्धतेचं आहे, देवाला न आवडणार आहे, पापामध्ये जगणार आहे, जुना स्वभाव अजून अद्याप आमच्या जीवनामध्ये आहे. या सर्व वाईट गोष्टी आमचा देह, आमचा आत्मा हे विटाळून टाकून आम्हाला देवापासून दूर करून हे अशुद्धता आमच्या जीवनामध्ये घेऊन येते प्रिया. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं की सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू. हो, आणि ही शुद्धता आम्हाला केवळ प्रभू येशू ख्रिस्ताकडेच मिळणार आहे. त्याच्या रक्ताने आमचे सर्व पाप, आमची सर्व अशुद्धता धुतल्या जाणार आहे. खरा पश्चाताप आमच्या जीवनामध्ये पाहिजे, त्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये शुद्धता येणार आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे या आणि खरा पश्चाताप करा, रडा आणि म्हणा की प्रभू, आम्ही चुकलेलो आहोत, आम्ही पाप केलेला आहे, आम्ही अपराध केलेला आहे, आमच्या देहाची अशुद्धता, आमची आत्म्याची अशुद्धता प्रभू तू काढून टाक, तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये तू भर आणि तुझा गौरव आमच्या जीवनामध्ये उतरवून दे. आणि पहा पुढे देवाचं वचन काय सांगतं की देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता. खूप सुंदर वचन आहे. देवाचं भय आज आमच्या जीवनामध्ये आहे का? आज आम्ही उघड पाप करतो, उघड आम्ही देवाच्या विरोधात जातो. आम्ही वर्शिप टीम मध्ये असू, आम्ही प्रार्थना लीडर असू, आम्ही कुठे देवाची सेवा करत असू, आम्ही आमच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी आहेत. आणि पहा, देवाचं भय कोणाच्या जीवनामध्ये आज राहिलेलं नाही. प्रियांनो, जे देवाचं भय बाळगतात त्यांच्या जीवनामध्ये पवित्रता येते. देवाचं भय हे आमचं जीवन वाढवते, आमचं आयुष्य वाढवते. देवाचं भय हे आमच्या जीवनामध्ये पावित्र्यता घेऊन येते आणि त्या पावित्र्यतेने आमच्या जीवनामध्ये पूर्णता आणली पाहिजे. आणि ती पूर्णता दुसरे तिसरे कोणी नाही तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. जेव्हा आम्ही स्वतःला शुद्ध करतो, आम्ही तर नाही करू शकत, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनाला शुद्ध करतो, त्यावेळेस प्रभू येशूचं वास्तव्य त्या दिवसापासून आमच्या जीवनामध्ये सुरू होतं. आणि मग पहा प्रियांनो, सर्व प्रकारचे आशीर्वाद तुम्हाला भेटतील. स्वर्गीय आशीर्वाद भेटतील, आत्मिक आशीर्वाद भेटतील आणि जगिक आशीर्वाद देखील परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्ही आमचं जीवन पूर्णपणे आमच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी, अशुद्धतेपासून, आम्हाला विटाळणाऱ्या गोष्टीपासून आम्ही दूर राहायला पाहिजे. आणि खरोखर हे छोटंसं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी तुम्हाला प्रेरणा देऊन जात आहे. आता हे सर्व वचन आहे देवाचे दास दासी, देवाचे लोक आणि सर्व राष्ट्रातील लोकांसाठी आहे. कारण देवाच्या पुत्राचं येणं जवळ आलेलं आहे आणि म्हणून आमच्या देहाची आणि आत्म्याची अशुद्धता आजच आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये काढून टाकणार आहोत. आम्ही आमचं देह आणि आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आम्ही स्वतःला धुतलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्या जीवनाला लावत नाही, आत्म्याला लावत नाही, तोपर्यंत आमचा देह शुद्ध होत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे तुम्हाला आणि मला पवित्र होण्याची संधी मिळालेली आहे. हालेलुया. तर चला आपण प्रार्थना करूया.
हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्राचा परमेश्वर आहे प्रभू. ह्या छोट्याशा वचनाद्वारे तू तुझ्या लोकांसंगती बोललेला आहे, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. अनेक लोक वचनाची वाट पाहत आहे, परंतु प्रिय प्रभू येशू, त्यांनी वचनाची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वतः आपण गुडघ्यावरती यावं, वचन वाचावं आणि जिवंत देवाची प्रार्थना करावी. जिवंत देवाचा आवाज त्यांनी रोज आणि रोज ऐकावा, ही प्रभू तुझी इच्छा आहे. प्रभू परमेश्वरा, जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये श्वास आहे तोपर्यंत तुझी ही सेवा करण्यासाठी तू मला सहाय्य कर. माझ्या जीवनातील सर्व अडखळण, माझ्या जीवनातील सर्व आजार व्याधी नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक. आणि प्रभू येशू, माझं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर, आणि माझ्या सर्व बांधवांचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर, आणि तुझ्या नावाचं गौरव हो दे पित्या परमेश्वरा. हे देवापा, सर्व वृद्ध, सर्व आई वडील आणि प्रिय प्रभू येशू, तरुणांपासून तर थेट वृद्धांपर्यंत प्रत्येक क्षेत्रातील लेकरांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व देहाच्या आणि आत्म्याच्या अशुद्धतेपासून प्रभू त्यांचं तू रक्षण कर. तुझ्या रक्तात त्यांना तू ठेव, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू ठेव प्रभू. त्या दुष्टाला, त्यांच्या जीवनाला, त्यांच्या शरीराला, त्यांच्या आत्म्याला स्पर्श करू देऊ नको प्रभू. तुझं रक्षण आमच्या भोवती असू दे. ओ हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. तुझ्या रक्तामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू ठेव. तू आम्हाला आरोग्य देत आहेस, तू आम्हाला समृद्धी देत आहेस, तू आम्हाला काम देत आहे. आमच्या जीवनातील निराशा निघून जात आहे प्रभू. आमच्या जीवनातील समस्या निघून जात आहे, अडचणी निघून जात आहे, कर्ज बाजारी पण निघून जात आहे, भांडणं निघून जात आहे, संशयाचं भूत निघून जात आहे. ओ प्रभू येशू, सर्व फसवणारा दुरात्मा नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे प्रभू. सर्व व्यभिचाराचा आत्मा निघून जात आहे, व्यसनाचा आत्मा निघून जात आहे. ओ हालेलुया, थँक्यू जीसस प्रभू. सर्व अंधकाराची सत्ता नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. हो प्रिय प्रभू येशू, ही सकाळची वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव दे प्रभू. तुझ्या प्रत्येक लेकराला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे परमेश्वर. प्रभू, मी कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर प्रभू. मी माझं जीवन, माझं कुटुंब आणि प्रभू जे आमच्यासाठी प्रार्थना करतात त्या सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. प्रत्येक परिवाराला तू आशीर्वादित कर. प्रत्येक परिवाराची तू प्रार्थना आहे. प्रत्येक परिवारातील सर्व समस्या नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाते. आणि प्रभू, आजचा दिवस तू आशीर्वादाचा, आमच्या कामामध्ये तू सहाय्य कर, आमच्या देशाचं संरक्षण कर, आमच्या पुढारी लोकांचं संरक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव. सर्व उद्योगधंदे तू आशीर्वादित कर, प्रत्येकाला रोजगार मिळते प्रभू. तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमीन, आमीन, आमीन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेसाठी संपर्क करायचा असेल तर प्रियांनो 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव बाप आपल्या परिवाराला व आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आमीन, आमीन, आमीन.